राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. कर्जमाफीबद्दल मंत्रिमंडळाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अखेर कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 7 दिवसाच्या उपोषणानंतर, आंदोलनानंतर आता सरकारला जाग आला दिसून येत आहे. बघा, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी जसं की समिती नेमली आहे. आजची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगतो, 25 ऑगस्ट 2025. इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती सुद्धा नेमलेली आहे. आता या समितीच्या माध्यमातून दिलेला शब्द कर्जमाफी करणार, तर हे तुमची कर्जमाफी आता 100% होणार आहे. बघा, राज्यातील जवळपास 20 बँकांची आता कर्ज माफ होणार आहे. 2,30,000 कर्जमाफी इथं होण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत 20 बँकांचे कर्जमाफ करण्यात येण्याचे इथं यांनी जसं की निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला सांगतो की कोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं कर्जमाफी होणार आहे. आणि जसं की तुम्हाला आकडा मी सांगितलेला आहे की 2,30,000 पर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे. सरसकट कर्जमाफी होणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परंतु चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकरी बांधवांना आतापर्यंत 20 बँकांची कर्जमाफी होणार आहे. बघा, बँकांची यादी राहिलेली आहे, परंतु 20 बँकांची यादी इथं जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचसोबत लक्ष द्या, यामध्ये जसं की 12 जिल्ह्यांमध्ये हे जसं की कर्जमाफी होणार आहे. 12 जिल्ह्यांची यादी आपण इथं समोर बघणारच आहोत. बघा, त्यांनी जे कर्जमाफीसाठी या ठिकाणी वचन दिलं होतं, ते आता वचनच्या शब्दाचं जे जसं की मान्यता इथे ते आता ते पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांची चौकशी पण या ठिकाणी करण्यात येणार आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफ नेमकं करण्यात यावं आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ इथं होणार नाही. संपूर्ण माहिती म्हणजे जसं की कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार याचा आढावा देखील आता पुढे घेणारच आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा शेतकरी मित्रांनो, इथे जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे. 20 बँकांची जसं की यादी इथं जाहीर करण्यात आलेली आहे. आता या 20 बँकेतून तुमचं कर्ज माफ होणार आहे. या बँकेमध्ये जर का तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुमच्यासाठी तर खुशखबर आजची असणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, कृषी जसं की अधिकाऱ्यांची जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता ऑर्डर दिलेला आहे. समिती देखील स्थापन झालेली आहे. या पत्रकारांमध्ये आता राज्यातील याच जसं की 20 बँकांची कर्जमाफी आता होणार आहे. कर्जमाफीसाठी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी इथं अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. तर बघा, राज्यातील जसं की 20 बँकांमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर किती लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेतलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे शेती किती आहे हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की तुमच्या शेतीनुसार आणि किती कर्ज तुम्ही घेतलं आहे त्याच्यानुसार तुमची कर्जमाफी होणार आहे. बघा, जवळपास इथं 800 कोटी रुपयांचं व्याज बघा इथं वितरित केलेलं आहे. आता दुसरा टप्पा हा 5 लाखाचा बघा वितरणासाठी इथं मंजुरी इथं मिळालेली आहे. शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्याची यादी पण आतापर्यंत आलेली नाही, पण दुसऱ्या टप्प्याची यादी इथं लवकरात लवकर येणार आहे. परंतु आज या ठिकाणी 12 जिल्ह्यांची 20 बँकांची कर्जमाफी इथं जाहीर करण्यात आलेली आहे. बघा, खऱ्या कर्जमाफीची गरज फक्त इथं गोर आणि गरीब शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. बघा, मोठमोठे जे लेआउटचे भाडे आणि जे लेआउटचे मालक आहे त्यांची हे कर्जमाफी होणार नाही. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. इथं बघा, महाराष्ट्रातील गरीब माणसाची शेतकऱ्यांची हीच कर्जमाफी यांची होणार आहे. सरकारने सांगितलं गेलं म्हणजेच इथं बघा, ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 10 लाखापेक्षा 5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांची सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार नाही. सर्व चेक करून आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की समिती देखील नेमण्यात आलेली आहे. आता समितीच्या माध्यमातून कोणते शेतकरी पात्र ठरणार आणि कोणते शेतकरी अपात्र ठरणार, तर यांच्या माध्यमातून सरकार हे तुमची कर्जमाफी करणार आहे. बघा, याच्या माध्यमातून सरकार ठरवणार आहे की तुमची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी की तुमची 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात यावी, 4 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात यावी की तुम्हाला अपात्र यादीमध्ये टाकण्यात यावं. हे तुमच्या जसं की जमिनीवर आणि किती वर्षापासून तुम्ही कर्ज उचलून ठेवलं आहे याच्यावर जसं की ठरवलं जाणार आहे. बघा, समिती नेमली गेली. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे हे समोर मी तुम्हाला सांगतो. बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी देखील सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, कोणत्या बँकांचं आता कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे, कोणकोणत्या बँकांना कर्जमुक्त केलं जाणार आहे, कोणकोणत्या इथच्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे. बघा, कोणत्या बँकांचा जास्तीत तिथं कर्जमाफीचा फायदा होणार, कोणत्या तालुक्याला या ठिकाणी कर्जमुक्ती मिळणार आहे, सर्व काही माहिती या ठिकाणी जसं की अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, इथे शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढलं असेल 2021 ते 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी या 20 बँकांमधून कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर असणार आहे. मुख्यमंत्री खरोखर इथं त्यांनी समिती नेमली आहे.
जसे की कोणत्या इतर जिल्ह्यांची आणि कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, तर हे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त या ठिकाणी कर्जमाफ करण्याची समिती इथं नेमण्यात आलेली आहे. आता काही अटी, काही शर्ती, काही टिप्स इथं सांगण्यात आलेल्या आहे. बघा टिप्स आपण इथे व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत, परंतु शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे, तरच तुम्हाला बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी समजणार आहे. बघा तर शेतकरी मित्रांनो 2020 ते 2025 पर्यंत कर्ज काढलं असेल तर सरकारने आता तुमच्यासाठी नवीन इथं समित्या नेमल्या गेल्या आहे. आता तुम्हाला जसं की गेल्या 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला आता कर्जमाफी होणार, उद्या कर्जमाफी होणार, अशा प्रकारच्या बातम्या इथं येत आहे. अखेर कर्जमाफी शेतकऱ्यांची करायची होती, तर मुख्यमंत्री साहेबांनी इथं निवडणुकीच्या आधी जे शब्द दिला होता तो अखेर पूर्ण करण्याचा या ठिकाणी आता वेळ आलेली आहे, अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जसं की दत्तात्रय भरणे हे नवीन कृषी मंत्री आहे, तर त्यांनी देखील सांगितलेलं आहे. याच्या माध्यमातून मिळालेली हे कर्जमाफी आता तुम्हाला जसं की अतिशय आवश्यक पूर्ण ठरणार आहे. बघा मुख्यमंत्र्यांनी इथे सांगितलं आहे, या ठिकाणी उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी इथे ओरडून सांगितलं होतं की आम्हाला निवडून येऊन द्या, सरकारची तुमची जसं की निवडून आल्यानंतर कर्जमाफी करणार, सरसकट कर्जमाफी करू. अखेर जो शब्द त्यांनी दिलेला होता आता तो पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आबा सुद्धा शेतकरी आता मानणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये कर्जमाफी होणार आहे, तर या ठिकाणी पाहूया. तर बघा इथं तुम्हाला मी जिल्ह्यांची आणि बँकेची यादी सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. कर्जमाफी इतका वेळ लागलेला आहे. बच्चू कडू यांनी जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत प्रस्ताव मांडला होता. त्यांनी असं सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना लक्षामध्ये ज्या की लाडकी बहीण योजनेचा आहे, त्या लाडकी बहीण योजनेमुळे पैशाची कमतरता आहे. हे निधी तुम्हाला जसं की कमतरता आलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही. परंतु आता या ठिकाणी समिती नेमण्यात आलेली आहे. म्हणजे जसं की अवध्या इथं काहीच वेळामध्ये आणि काही दिवसांमध्येच इथं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू भाऊ कडूंना इथं मागण्या दिलेला आहे, शब्द ते देणार आहे. बघा इथं समिती नेमली आहे. त्या समितीमध्ये तुमचं जसं की सरकारच्या माध्यमातून इथं तुमची चौकशी केली जाणार आहे. मग आता कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, कोणत्या 20 बँकांचे कर्ज माफ होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्ज माफ होणार, तर संपूर्ण सविस्तर यादी ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण वेळ न करता बँकांची यादी बघून घेऊ, त्यानंतर जिल्ह्यांची यादी बघू. बघा आता जसं की बँकांची पहिल्यांदा सुरुवात करत आहे, म्हणजे शेतकरी मित्रांनो यामधील पहिली बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया. शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही खूप मोठी सरकारी बँक आहे. यामध्ये जर शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमचं कर्ज इथं सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक देखील इथं समावेश करण्यात आलेला आहे. तर पुढची बँक आहे जसे की बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रापैकी इथं शेतकऱ्यांनी, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी यामध्ये खूप सारे इथं कर्ज काढलेलं आहे. आता ही नील होण्याची जसं की सरकारच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी यादीच्या माध्यमातून दिलेली आहे. तर बघा कर्जमाफी आम्ही सरकार देणारच आहोत, तर सिव्हिल स्कोर हे चेक करता बँकेची कर्ज दिली जाते. त्यामुळे महाराष्ट्र बँक सुद्धा यामध्ये जसं की सामील आहे. त्यानंतर पुढची बँक आहे मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतर कॅनरा सेंट्रल बँक या देखील बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा बँक ऑफ इंडिया जसं की बघा ओव्हरसीज बँक आहे, त्या ज्यानंतर ओव्हरसीज बँक झाल्यानंतर इंडियन, पंजाब नॅशनल अँड सिंध बँक या बँकेचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बघा इको बँक आहे, या ठिकाणी या बँकेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो बघा सांगितल्याप्रमाणे आता कर्जमाफी जसे की समित्या नेमल्या गेल्या आहे, त्यानुसार या ठिकाणी शेतकऱ्यांची काही अवघ्या तासामध्ये अशी कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आपल्या महाराष्ट्राचे 36 जिल्हे आहे. तर बघा 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची यामध्ये कर्जमाफी करण्यात येणार आहे. मग आता ते कोणते 14 जिल्हे असणार आहे बघा इथे कांदेव आणि त्याचे प्रकारे. तर बघा मी तुम्हाला सांगतो, पहिला जिल्हा आहे मित्रांनो नांदेड. या जिल्ह्यातील बघा पुढील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तर बघा जालना. तिसरा जिल्हा आहे नंदुरबार. चौथा जिल्ह्याचा इथं समाविष्ट करण्यात आला म्हटलं म्हणजे की जसं की छत्रपती संभाजीनगर. 4 नंबरचा जिल्हा आहे बीड. 5 नंबरचा जिल्हा इथं धाराशिव. त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे परभणी. 7 नंबरचा जिल्हा आहे लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा. तर या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी आता सरकार लवकरात लवकर करणार आहे. या 14 जिल्ह्यांची जसं की चेकिंग प्रक्रिया समिती जी नेमली आहे, यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी जसं की तात्काळ त्यांची चेकिंग सुद्धा करत आहे. बच्चू कडूंनी मागितल्याप्रमाणे त्यांच्या आंदोलनाला आता यश मिळालं आहे. हे मोठं यश तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर येत्या जसं की 1 ते 2 आठवड्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे सरसकट कर्जमाफी तुमची होणार नाही, हे लक्षात ठेवायचं.
करायचं आहे. मात्र तुमची कर्जमाफी होणार आहे, 100% होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कर्जमाफीची जर का तुम्हाला तारीख बघायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून कर्जमाफी संदर्भातील त्यांना देखील अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती भेटत राहणार. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.